समजा तुमच्या घरातील कमाईचा सर्वात मोठा आधार असलेली गाय किंवा म्हैस अचानक आजारी पडली किंवा एखादी दुर्दैवी घटना घडली, तेव्हा फक्त पशुधन जात नाही, तर त्या कुटुंबाच्या उत्पन्नाचा आधारच डळमळतो. पण आता या संकटाच्या काळात पशुपालकाला आर्थिक आधार देण्यासाठी पशुधन विमा योजना आली आहे. आणि विशेष म्हणजे विम्याच्या हप्त्यामध्ये 85% रकमेचा भार केंद्र आणि राज्य शासन उचलणार आहे. पशुपालकाला भरायचा आहे फक्त 15% लाभार्थी हिस्सा. या 85% शासनाच्या वाट्यामध्ये केंद्र शासनाचा 60% तर राज्य शासनाचा 40% हिस्सा आहे. म्हणजेच पशुधनाच्या सुरक्षेसाठी मोठा आर्थिक आधार शासनाकडून आणि पशुपालकाचा हिस्सा फक्त 15%. आता आणखी एक महत्त्वाची गोष्ट, या योजनेचा विमा कालावधी कमाल 3 वर्षापर्यंत घेता येतो. म्हणजेच आपल्या गरजेनुसार विम्याचा कालावधी निवडण्याची सुविधा आपल्याला उपलब्ध आहे. पशुपालकांच्या इच्छेनुसार 1 वर्ष, 2 वर्ष किंवा 3 वर्षापर्यंत विमा घेता येतो. पण हा विमा नेमका कोणत्या पशुधनासाठी काढता येतो? यामध्ये देशी आणि संकरित दुधाळ गाई, म्हशी, बैल, रेडे, शेळ्या आणि मेंढ्या यांचा समावेश आहे. आणि एका कुटुंबासाठी कमाल 10 पशुधनांचा विमा घेता येणार आहे. पण तुमच्याकडे 10 पेक्षा जास्त पशुधन असेल आणि उर्वरित पशुधनाचाही विमा काढायचा असेल तर काढता येणार आहे. मात्र 10 पेक्षा जास्त पशुधनासाठी विम्याच्या हप्त्याची संपूर्ण रक्कम पशुपालकाला स्वतः भरावी लागणार आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, विमा संरक्षित रक्कम किती? दुभती गायसाठी 70,000 रुपये, दुभती म्हैससाठी 80,000 रुपये, बैलासाठी 70,000 रुपये, रेड्यासाठी 80,000 रुपये आणि शेळी आणि मेंढीसाठी प्रत्येकी 7,000 रुपये विमा मिळणार आहे. म्हणजेच तुमच्या पशुधनाला संकटाच्या काळात आर्थिक संरक्षण मिळवण्याचा एक महत्त्वाचा पर्याय आहे. आता योजना घ्यायची असेल तर कागदपत्रे कोणती लागतील? पशुपालकांचे ओळखपत्र, यामध्ये आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन आणि बँक पासबुकचा समावेश आहे. आणि महत्त्वाचे म्हणजे पशुधनाचा टॅग नंबर स्पष्ट दिसणारा आणि पशुपालकासोबत सर्व बाजूंनी उभ्या असलेला पशुधनाचा फोटो आवश्यक आहे. तसेच राज्य भारतीय पशुवैद्यकीय परिषदेकडे नोंदणीकृत खाजगी किंवा शासकीय पशुवैद्यकीय व्यावसायिकांनी प्रमाणित केलेले पशुस्वास्थ्य प्रमाणपत्र आवश्यक आहे. पशुधन सुरक्षित तर पशुपालकांचे भविष्य अधिक सुरक्षित. पशुधन विमा योजनेविषयी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपल्या पशुधनासाठी विमा काढणार असाल तर कमेंटमध्ये होय किंवा नाही हे नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा व अजून देखील आमचे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर अवश्य सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग परत भेटूया आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये.